उद्या काय आपल्या आजूबाजूला निघून गेलंय ना, कळणार पण नाही, थांग पत्ता पण लागणार नाही तुम्हाला, कारण आम्ही अडकले मोबाईलमध्ये. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे. आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय विकास करतोय. $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. शहरांची अवस्था बघा. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो, पण तुम्हाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही. सगळीकडे ट्रॅफिक जॅम, फुटपाथ भरलेले. काय आयुष्य नावाची काय गोष्ट असते की नाही एखाद्याच्या. मुंबईतील शिवतीर्थावर उभा राहून राज ठाकरे यांनी जे भाषण केलं ते फक्त एक राजकीय भाषण नव्हतं, तर ते राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर थेट बोट ठेवणारं भाष्य होतं. सुरुवातीलाच त्यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज महाराष्ट्रात सगळीकडे ड्रग्ज विकला जातोय. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की शाळेपर्यंत ड्रग्ज पोहोचत आहे आणि तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. ते बोलताना एक प्रकारची चिंता आणि त्यांच्या आवाजात स्पष्ट जाणवत होती. कारण हा प्रश्न फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर भविष्यातल्या पिढीचा आहे. यानंतर त्यांनी राज्यातील बेपत्ता होणाऱ्या मुलांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी आकडेवारी सांगताना एक धक्कादायक चित्र समोर आणलं. दरवर्षी हजारो मुलं बेपत्ता होत आहेत. काही सापडतात, पण काहींचा अजूनही पत्ता लागत नाही. यात मुलींचा प्रमाण जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हे सगळं सांगताना त्यांनी थेट सरकारला जबाबदार धरलं आणि प्रश्न विचारला, नेमकं चाललंय तरी काय राज्यात? यानंतर त्यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं. 2014 पूर्वी राज्यावर सुमारे 2 लाख कोटी रुपये कर्ज होतं आणि आता तेच कर्ज 11 लाख कोटी रुपयावर गेलं आहे. पण एवढं कर्ज वाढवूनही सामान्य माणसाच्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, आज शहराची अवस्था बघा. पिझ्झा 10 मिनिटात घरपोच येतो, पण सामान्य माणसाला 10 मिनिटात कुठेही पोहोचता येत नाही. रस्ते कच्चे भरलेले आहेत. ट्रॅफिकचा प्रश्न वाढतोय. फुटपाथवर चालायलाही जागा नाही. ग्रामीण भागात विकास नाही. त्यामुळे लोक शहरांकडे येत आहेत आणि शहर अधिकच बेहाल होत चालली आहेत. ही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट शब्दात मांडली. याच भाषणात त्यांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरही भाष्य केलं. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर बोलताना त्यांनी भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भारताने इराणला पाठिंबा द्यायला हवा होता, असा मत त्यांनी व्यक्त केलं आणि भविष्यात याचे परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पण या सगळ्या टीकेदरम्यान एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेणारी होती. ते म्हणजे त्यांनी शरद पवार यांचे केलेले कौतुक. राज ठाकरे म्हणाले, आमचे मतभेद असतील, पण जे चांगलं आहे ते मान्य केलं पाहिजे. आणि त्यांनी शरद पवार यांच्या कामाचं उदाहरण दिलं. विशेषतः महाराष्ट्रातील फल उत्पादन क्षेत्रात झालेल्या क्रांतीचा त्यांनी उल्लेख केला. पूर्वी जे फळ आपल्याला माहिती नव्हतं, की आज सर्वसामान्यांच्या हातात दिसतात. हे बदल शरद पवार यांच्या धोरणांमुळे शक्य झालं, असं त्यांनी सांगितलं. बारामतीमध्ये त्यांनी स्वतः पाहिलेले शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचाही त्यांनी उल्लेख केला आणि तिथल्या विकासाचं कौतुक केलं. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून अनेक गंभीर विषयांवर हात घातला. तर आपल्यामध्ये राज ठाकरे यांच्या मताशी आपण सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.